तिजोरी याच्याकरता रिकामी पडू, आवश्यकता पडली तर प्रसंगी कर्ज घेऊ, पण शेतकऱ्याकरता पैसे कमी पडू देणार नाही. राज्य सरकारचा निर्णय आहे. प्रसंगी राज्याची तिजोरी रिकामी करू, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. आता शेत तर वाळून गेलं, ह्याच्या पुढे काय करावं? बँकेचे कर्ज आहे, कर्ज फेडावं का लेकरावला शिकवावं का घरी माझा दवाखाना लेकरा बाळाचं बघावं? दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकऱ्यांनी IBN लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या भावना. सप्टेंबर महिन्यामध्ये 25% कमी पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज, तर ऑगस्ट मध्ये सुद्धा 22% पाऊस झाल्याची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्याचं मार्केटिंगच झालं नाही, हे तर सरकारचं सपशेल अपयश. छगन भुजबळांनी सरकारवर केली टीका. भाजप आणि संघाच्या नेत्यांच्या बैठकीआधी अमित शहा भेटणार भाजप नेत्यांना, मंत्र्यांना. सरकारच्या कामाची योग्य प्रसिद्धी होत नसल्यामुळे संघ नाराज. कामगार संघटनांचा उद्या देशव्यापी संप, बँकाही राहणार बंद. केंद्र सरकारच्या कामगार क्षेत्राबद्दलच्या धोरणांच्या विरोधात पुकारलाय संप. मुंबईतल्या टॅक्सी चालकांची पुन्हा एकदा मुजोरी. कोणतीही पूर्वसूचना न देता आज टॅक्सी चालकांनी पुकारला संप. शीना बोरा हत्या प्रकरणी रायगडमधल्या 8 पोलिसांची झाली चौकशी. वरिष्ठ पोलीस अधिकारीही चौकशीला सामोरे जाणार. औरंगाबादच्या नामांतराला भालचंद्र नेमाडेंचा विरोध. नामांतराची मागणी ही पोरकटपणाची असल्याची केली टीका. आणि 22 वर्षांनंतर भारतानं श्रीलंकेमध्ये जिंकली टेस्ट सिरीज. विराट कोहलीच्या टीमचं मोठं यश. तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा 117 रन्सनी विजय.